तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपि तृतीयंपि दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, अरहत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदी मध्य व अंतिमही कल्याणकारी असणारा हा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पूजनीय भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या त्रिरत्नातील 24ही गुणांचं स्मरण करून देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द फादर ऑफ नेशन, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। व नोबल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक यांनाही मी मंगलाची कामना करतो। सर्वांना मी मंगल मैत्रीची कामना करून आज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे शील सांगितलेलं आहे, आपल्याला शीलाचे महत्व जे तथागत बुद्धांनी प्रतिपादित केलेलं आहे, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ या ग्रंथामध्ये विशुद्धी मार्ग या प्रकरणामध्ये शील म्हणजे काय आणि शील ही एक पारमिता सुद्धा 10 पारमिता मध्ये सांगितलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा हे पंचशीलही आहे आणि ह्या 10 पारमिता आहे। तर या 10 पारमितामध्ये शील नावाची पारमिता सुद्धा आहे। तर बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये शील म्हणजे काय हा प्रश्न आलेला आहे। शील म्हणजे काय, शील पारमिता याचा अर्थ काय? आपण म्हणत असतो शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री ह्या बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामधल्या 10 पारमिता आहे। त्रिपिटकामध्ये दान पारमिता ही प्रथम आलेली आहे। असो, आपल्याला त्याच्यातला मतितार्थ महत्वाचा आहे। तर बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये शील म्हणजे काय, तर शील ही पारमिता सांगत असताना तर शील म्हणजे काय, तर कुशल कर्माकडे असलेला मनाचा कल म्हणजे शील होय। काय सांगितलेलं आहे? कुशल कर्माकडे असलेला मनाचा कल म्हणजे शील होय, हे सांगितलेलं आहे। मग आता कुशल कर्माकडे आपल्या मनाला लावायचं असेल तर आपल्यातील अकुशलाकडून आपल्या मनाला हटवावं लागेल। अकुशलांकडून आपल्या मनाला हटवून कुशल कर्माकडे लावणं। ज्याप्रमाणे सूर्याचं फूल, सूर्याच्या फुलाला सूर्यफूल का म्हणतात, तर आपण म्हणतो की ते सूर्यासारखं पिवळसर असते, सूर्यासारखं ते दिसायला असते, हे खरं आहे। परंतु सूर्यफुलाला सूर्यफूल का म्हटल्या जाते, कारण तुम्ही सूर्यफुलाची शेती बघा, सूर्याचं फूल
ज्या दिशेनं सूर्य असेल त्या दिशेनं ते वाकलेलं असतं. तर मनुष्यातनंही तसंच असलं पाहिजे की आपलं अकुशला करून जे आपलं काया वाचा मन आहे, अकुशलांपासून हटून, अकुशलांपासून दूर ठेवून आपण कुशल कर्माकडे आपल्या मनाला, आपल्या चित्ताला ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच तथागत बुद्ध म्हणतात की कुशल कर्म करण्याचा, पुण्य कर्म करण्याचा छंद जोपासा. कुशल पुण्य कर्म करण्याचा जर तुम्हाला छंद लागला असेल तर तो छंद लागणं चांगली गोष्ट आहे. पुढेही बुद्ध असं म्हणतात, शील म्हणजे काय तर उत्तम चारित्र्यही होते, सदाचाराचं जीवनही होते. बुद्धाने हेही सांगितलं आहे की शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. शीलं रक्षं तु सर्वदा. आपलं रक्षण सदा शीलच करत असते. शीलच आपलं सदा सर्वदा काय करत असते? रक्षण करत असते. शीलेन भोग संपत्ती. शीलानं आपल्याला भोग संपत्तीचा सुद्धा लाभ होत असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिलाशिवाय विद्या ज्ञान काहीही कामायचं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एका भाषणामध्ये असं म्हणतात, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजामध्ये जर तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा, देशाचा नाश आहे. शील ही पाहिजे, पण प्रज्ञा ही पाहिजे आणि शीलही पाहिजे. प्रज्ञेला जोड शिलाची द्या आणि शिलाला जोड म्हणजे करुणेची द्या आणि करुणेला जोड मैत्रीची द्या. म्हणजे शिलाशिवाय प्रज्ञा काही कामाची नाही. आणि जिथं शील आहे तिथे करुणा असली पाहिजे आणि करुणा असेल तर मैत्री असली पाहिजे. ह्या चारही गोष्टी बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेल्या आहे. तर आपल्याला शिलाचे प्रकारही सांगितलेले आहे तथागत बुद्धाने. पंचशील आहे, अठ्ठशील आहे का नाही, ज्याला उपोसत वारित शीलही सुद्धा म्हणतो, किंवा भिक्खूंचे दशशील आहे, किंवा भिक्खूंचेच प्रातिमोक्ष सवरशील आहे. तर हे शिलाचे प्रकार सुद्धा तथागत भगवान बुद्धाने सांगितले आहे. पंचशील, अष्टशील, दशशील, प्रातिमोक्ष, सवरशील. तर हे शिलाचे प्रकार तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. शिलाचे पालन करणे म्हणजे शील काय आहे तर हेही तथागत भगवान बुद्ध सांगतात की शील म्हणजे काय, जीवन जगण्याचा मापदंड आहे. बुद्धाचे पंचशील हे बुद्धाच्या धम्माचा, अख्ख्या धम्माचा प्राण आहे पंचशील. शील म्हणजे काय तर जीवन जगण्याचा मापदंड, मोजमाप आहे. चांगला व्यक्ती, स्त्री असो की पुरुष असो, चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष कोणाला म्हणावं, चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा कोणाला म्हणावं, तर ज्याच्याकडे बुद्धाचं शील आहे तो चांगला व्यक्ती होय. एखादा व्यक्ती दिसायला सुंदर आहे पण, किंवा एखादा स्त्री असो किंवा पुरुष असो दिसायला सुंदर आहे परंतु त्याच्याकडे बुद्धाचे शील नसेल तर तो व्यक्ती मनुष्य नाही. म्हणजे मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याला कुणाला मनुष्य म्हणावं की हा नामरूपाचा, हे हाडामासाच्या शरीराला म्हणजे मनुष्य म्हणता येत नाही. मनुष्य कोणाला म्हटलं जातं, खऱ्या अर्थानं माणूस कोणाला म्हटलं जातं, ज्याच्याकडे बुद्धाचं पंचशील आहे. आणि हे पंचशील बुद्धाच्या धम्माचा बेसिक आहे, बुद्ध धम्माचा तो प्राण आहे. म्हणून हे जे पंचशील आहे, तर या 5 शिलामधलं जे पहिलं शेवटचं शील मी अत्यंत महत्वाचं सांगतो. 5च्या 5ही शील महत्वाचे आहे. तर आज या ठिकाणी ज्याप्रमाणे एखाद्या मटक्याची उतरण असते, 5 मटक्याची उतरण असते, त्याप्रमाणे हे पंचशील आहे. सर्वात खालचं जे मटका आहे, म्हणजे पहिलं जे मटका आहे पाणाती पाता, दुसरं मटका आहे अदिन्ना दाना, तिसरं मटका आहे कामे सुमिच्छाचारा, चौथं मटका आहे मुसावादा आणि 5वं मटका आहे सुरा मेरय मज्ज. तर या 5 मडक्याच्या उतरंडी मधलं सगळ्यात खालचं मडकं जर आपण काढलं तर 4ही मटकं कोसळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 5वं जे शील अत्यंत महत्वाचं आहे. तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हे पंचशीलातलं 5वं शील दिलेलं आहे. आणि हे शील याही काळामध्ये तितकंच महत्वाचं आहे.
बुद्धाने हे जे काही 5 शील दिलेले आहे, जे जे काही बुद्धाने अनुभवलेलं होतं, जे जे बुद्धानं त्यांच्या काळामध्ये जे बघितलं होतं, बघितल्याशिवाय बुद्ध पंचशील देऊ शकत नाही. त्यांनी बघितलं असेल, त्यांनी त्यांचे दुष्परिणाम बघितले असेल, आणि म्हणून मनुष्य हा अधोगतीकडे दुर्गतीकडे जाऊ नये, त्याचा पराभव होऊ नये, त्याची अधोगती होऊ नये. तर यासाठी तथागत बुद्धांनी ज्या ज्या काही घटना त्यांच्या अनुभवानं त्यांना त्या दिसल्या, त्यांनी त्या बघितल्याच, म्हणूनच तथागत भगवान बुद्धाने हे पंचशील दिलेलं आहे. तर 5वं शील आहे सुरा मेरय मच्छ पमाद ठाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. मी 5व्या शीलाच्या संदर्भातच बोलणार आहो आजचा विषय म्हणून. तर हे जे 5वं शील आहे, तर सुरा मेरय मच्छ पमाद ठाना वेरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा सुरापान करणारे किंवा मदिरापान करणारे, मद्यपान करणारे किंवा दारू पिणारे किंवा नशापता करणारे लोक बुद्धाच्या काळामध्ये होते. म्हणूनच बुद्धाने हे पंचशीलामध्ये 5वं शील दिलेलं आहे. मग सुरा म्हणजे काय, तर सुरा हा पाली शब्द आहे. सुरा म्हणजे काय, तर पक्की नशा. आणि त्याच्यामध्ये दुसरा शब्द आहे मेरय. मेरय म्हणजे काय, कच्ची नशा. म्हणजे पक्की नशा ही दारू पिणारी म्हणजे दारू पासून उत्पन्न होत असते, आणि कच्ची नशा म्हणजे बिना दारूची नशा. मग या दारूच्या नशेमध्ये, या नशा नावाच्या पदार्थामध्ये काय येते, तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे दारू, आणि त्याच्यामध्ये तंबाखू आहे, अफू आहे, चरस आहे, गांजा आहे, कोकेन आहे किंवा तंबाखू आहे, आणि तंबाखू पासून निर्माण झालेली नस सुद्धा आहे. तर हे नशापतामध्ये येत असते. म्हणून तुम्ही कितीही रोज पंचशील घ्या, पण या 5 शिलाचं होऊ शकते इकडे तिकडे तुमच्या शिलाचं, पण तुम्ही जर 5 शील घेत असाल आणि 5व्या शिलाचंही उल्लंघन करत असाल, सुरा मेरय मज्जवालं, म्हणजे तुम्ही जर तंबाखू खात असाल तर ती साधारण गोष्ट समजू नका. त्या तंबाखू मध्ये सुद्धा एक नशा असते, आणि तंबाखू पासूनच मोठमोठी नशा माणसं पचवायला सुरुवात करत असतात. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे नशा कोणतीही असो ती घातकच आहे. छोट्याशा नशेपासून मोठ्या नशेची माणसाला सवय लागत असते. तर सुरा म्हणजे काय, तर पक्की नशा. मेरय म्हणजे काय, तर कच्ची नशा. पमाद ठाना, आता पमाद ठाना म्हणजे काय, तर प्रमादी जीवन जगणं. प्रमाद ठाना, ठाना म्हणजे काय होते, तर ठिकाण होते, स्थळ होते. म्हणजे प्रमादात पाडणारी ठिकाणं. प्रमादात पाडणारी ठिकाणं कोणती आहे, दारूचं दुकान. सकाळी उठल्याबरोबर मनुष्याला, जो मनुष्य मद्यपी आहे म्हणते तथागत बुद्ध, समान धातूचे लोक समान धातूच्या लोकांकडे, त्या गुण स्वभावाच्या लोकांकडे आकर्षित होत असतात. समान धातूचे लोक समान धातूकडे. तर प्रमाद ठाणा म्हणजे काय, तर प्रमादात पाडणारी ठिकाणं. दारूचं दुकान हे प्रमादात पाडणार आहे, तिथे जाऊशाच वाटते काही लोकांना. दुसरी गोष्ट, जुगाराचं ठिकाण हे प्रमाद ठाणा आहे. तिसरी गोष्ट, जिथे भांडण कलह आहे हेही प्रमादाचीच गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट, जिथं जुगार आहे, मटका आहे, हे प्रमादाचीच गोष्ट आहे. तर प्रमादात पाडणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या पुन्हा आसक्तीत आणि हव्यास माणसाला पुन्हा पुन्हा आवडते, तर अशा प्रमाद आणणाऱ्या अशा गोष्टींपासून किंवा अशा पदार्थांपासून आपण दूर राहिलं पाहिजे, असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर समान स्वभावाचे लोक, समान धातूचे लोक, समान स्वाभाविक धातूचे लोक, समान धातूच्या म्हणजे ज्या स्वभावाची लोक असेल त्या स्वभावाच्या लोकांकडे ते आकर्षित होत असतात. एखादा व्यक्ती म्हणजे ना खुनी असेल, हत्यारा असेल, तर तो हत्यारा व्यक्तीकडे तो आकर्षित होत असतो. दुसरी गोष्ट, अदिन्न दाना, एखादा व्यक्ती चोर असेल तर तो चोर व्यक्तीकडे त्यांना राहणं आवडते. तो सकाळी उठल्याबरोबर आपल्या चोर व्यक्तीचीच तो म्हणजे तो त्याचा शोध घेत असतो. मद्यपी असेल तर तो मद्यपी व्यक्तीचाच शोध घेत असतो. किंवा एखादी स्त्री चहाडी चुगली करणारी असेल किंवा चहाडी चुगली करणारा मनुष्य असेल, तर ती सकाळी उठल्याबरोबर चहाडी चुगली करणाऱ्या स्त्रीचाच आणि चहाडी चुगली करणाऱ्या मनुष्याचाच काय करत असते, शोध घेत असते. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे चहाडी चुगली करणं सुद्धा हे 4थ्या शिलामध्ये
येत असतं. मुसावादा, मुसावादा म्हणजे काय? मू म्हणजे तोंड, वादा म्हणजे वचन. खोटे बोलणे, खोटी साक्ष गवाही देणे, व्यर्थ बडबड करणे आणि निंदा चहाडी चुगली करणे. तर ह्या चारही गोष्टी चौथ्या शिलामध्ये येत असतात. तर हे पाचवं शील अत्यंत महत्वाचं आहे, तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी 5 प्रकारच्या नशाही सांगितल्या. किती प्रकारच्या? 5 प्रकारच्या नशा सांगितल्या आहे. तर पहिल्या क्रमांकाची नशा सांगितली तथागत भगवान बुद्धांनी, जी आता मी सांगितली तुम्हाला, दारूची नशा. कोणती नशा? दारूची नशा. तर ही पहिल्या प्रकारची नशा आहे, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता दारूची नशा म्हणजे काय? तर तथागत भगवान बुद्धांनी दारूची नशा म्हणजे आपल्याला 38 मंगल जे सांगितलेले आहे महामंगल सूत्रामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी मद्यपानाचं सेवना, मद्यपानाचं सेवना, जो मद्यपानाचं म्हणजे मद्यपान सेवन करत असतो त्याची अधोगती होत असते, हे तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तथागत भगवान बुद्ध एके ठिकाणी असं म्हणतात की तुमच्या समोर जर एखादी शेर आला असेल, वाघ आला असेल, तर त्या शेरला, त्या वाघाला पाहून घाबरू नका, त्याला सामोरं जा. होऊ शकते तो शेर किंवा तो वाघ तुम्हाला खाऊन टाकेल, मारून टाकेल. त्याचा प्रतिकार करता करता जर तुम्हाला मरण आलं तर लोक तुम्हाला शूर म्हणतील, वीर म्हणतील. म्हणजे ना, वाघाला तुम्ही घाबरू नका, वाघाला पाहून तुम्ही घाबरायचं नाही. बुद्ध म्हणतात की कोण जर तुम्हाला उंच पहाडावरून पर्वतावरून उडी टाकायला सांगत असेल तर उंच पहाडावरून पर्वतावरून उडी मारायलाही भेऊ नका. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कोण म्हणत असेल की तुम्हाला त्या अग्नीमध्ये प्रवेश करा, तर अग्नीमध्ये प्रवेश करायलाही घाबरू नका, म्हणजे त्या अग्नीलाही घाबरू नका. आणि दुसरी गोष्ट, चौथी गोष्ट भगवान बुद्ध म्हणतात, कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवली असेल तर त्या तलवारीलाही घाबरू नका. म्हणजे वाघाला, त्या सिंहालाही घाबरू नका, त्या अग्नीलाही घाबरू नका, त्या तलवारीलाही घाबरू नका, आणि उंच पर्वतावरून, पहाडीवर उडी टाकायलाही घाबरू नका. पण कुणाला घाबरा म्हणते तथागत भगवान बुद्ध? दारूला, शराबला भ्या. तर का भ्या म्हणते? की तथागत भगवान बुद्ध म्हणतात दारू, शराब ही पापाची जननी आहे, दारिद्र्याची जननी आहे. दुसरी गोष्ट, तथागत बुद्ध म्हणतात ती अनाचाराला सुद्धा, अनाचाराला, दारिद्र्याला आणि गरिबीला जन्म देत असते. अनेक लोक, बाबासाहेबांनी सगळ्यांना व्यवस्थितच केलेलं आहे, पण काही लोक गरीब राहिले ना काही लोक. तर गरीब राहण्याचं त्यांचं कारण म्हणजे काय? तर शराब आणि अंधश्रद्धा. म्हणजे ज्याच्याकडे दारूचं व्यसन आहे किंवा अंधश्रद्धा असेल त्याचं कुटुंब कधीही सुखाने जगू शकत नाही. म्हणून तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे दारिद्र्याला, अनाचाराला आणि गरिबीला जन्म देणारी कोण असते? दारू असते. तर पहिल्या प्रकारची नशा समजली तुम्हाला? कोणती सांगितली मी ना? दारूची नशा. आता ही तर अंमली पदार्थापासून उत्पन्न होणारी नशा आहे. दुसरी नशा सांगितली आहे भगवान बुद्धांनी, धनसंपत्तीची नशा. कोणती नशा? धनसंपत्तीची नशा. तर ही धनसंपत्तीची नशा म्हणजे काय? तर ही बिना दारूची नशा आहे. काही लोकांना दारूची नशा असते आणि काही लोकांना बिना दारूची ही नशा असते. म्हणूनच तर त्याच्यावर गीताही लिहिली ना, नशे में कोण नाही मुझे बताओ जरा. म्हणजे नशेत कोण नाही बा. तर दारूची नशाही आहे आणि बिना दारूची ही नशा आहे. काही लोकांना बिना दारूची नशा आहे. बिना दारूची नशा म्हणजे काय? धनसंपत्तीची नशा. बाबासाहेबांचीच कमाई आहे, तुझीच कमाई आहे ग भीमाई. म्हणजे असं जर तुमच्या मनात येत असेल की तुझीच कमाई आहे ग भीमाई, तर तुम्हाला नशा येणार नाही. पण तुम्ही म्हणत असाल की माझी कमाई आहे, आज जे जे तुमच्यापाशी आहे, जे जे काही सर्व काही आहे, तर ते कोणाचं आहे? भीमाची कमाई आहे. लक्षात घ्या. पण आपल्याकडे मनुष्यानं गरीब राहावं असं बुद्धाला कधीच आवडलं नाही. गरिबीचे कधीही बुद्धानं समर्थन केलेले नाही आहे. पण गरिबी दूर होण्यासाठी मनुष्यानं सम्यक आजीविका केली पाहिजे.
वाईट मार्गातून कधीही धनसंपत्ती जमा करू नका. दारूचा व्यापार करून, दारूचा धंदा करून, दारूचा व्यवसाय करून किंवा कोणाची चोरी करून, खून करून किंवा कोणाची लुबाडणूक करून, फसवणूक करून किंवा वाईट कृत्य करून कधीही आपल्या घरी संपत्ती आणू नका. त्याचं काहीही सुख नसते. जसं चोराले काहीही सुख नसते. तर आपण धनसंपत्ती नक्कीच कमावली पाहिजे. पण सुदत्त अनाथ पिंडकाला काय सांगतात तथागत भगवान बुद्ध? सुदत्त अनाथ पिंडक म्हणते, माझ्याकडे तथागता भरपूर धनसंपत्ती आहे, धनसंपत्तीला काही कमी नाही, पण एवढी सारी धनसंपत्ती असूनही जीवाले सुख नाही आहे म्हणते. तर तथागत बुद्ध सुदत्त अनाथ पिंडकाला हेच सांगते की तुझ्याकडे जी काही धनसंपत्ती आहे ती धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी तू उपयोगी कर, तुला त्याच्यामध्ये समाधान मिळेल आहे तर. आणि मग सुदत्त अनाथ पिंडक तुम्हाला माहितच आहे, तो महादानी आहे की नाही. तर त्याला समाज कार्यामध्ये आणि धम्म कार्यामध्ये तो आपल्या धनसंपत्तीला खर्च करत असतो. आणि नंतर त्याला असं वाटते की माझ्याकडे जी काही धनसंपत्ती आहे त्याचा यथायोग्य काय होत आहे, उपयोग होत आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं आहे की आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी खर्च केला पाहिजे. म्हणजे आपल्या संपत्तीतला हिस्सा बाजूला काढून ठेवला पाहिजे. हेही सुद्धा तथागत बुद्धानेही सांगितलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर धनसंपत्ती आपल्याकडे असावी, पण त्या धनसंपत्तीचा कधीही नशा बाळगू नये. नशा म्हणजे काय? तर अहंकाराने वागणे, गर्वाने वागणे, कुणाशीही न बोलणे किंवा एकटंच घरी राहणे किंवा त्या नशेचा म्हणजे त्या धनसंपत्तीचा नशा बाळगणे ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही बाळगता का धनसंपत्तीचा नशा? कधीही धनसंपत्तीचा नशा बाळगू नये हे तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. आपल्याकडे किती धनसंपत्ती असू द्या, त्याची आपल्याला नशा असता कामा नये. तुम्ही ऐकले असेल एक गोष्ट, APJ अब्दुल कलाम जो व्यक्ती होऊन गेले, महान व्यक्ती होऊन गेला आहे का नाही, सायंटिस्ट होऊन गेला. APJ अब्दुल कलामनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही धनसंपत्ती गोळा केलेली नाही, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जी काही त्यांच्याकडे धनसंपत्ती होती ती त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि गरिबांसाठी वाटून दिली. तर दुसरी संपत्ती आहे धनसंपत्तीचा कधीही नशा बाळगू नका. तीही दुःखदायकच असते धनसंपत्ती, लक्षात घ्या. तर तथागत भगवान बुद्धाने सांगितलंय की धनंगमत्ती पुतंगमत्ती इति बालो विहयती अत्तही अत्तनो नथी कुत्तो पुत्तंग कुत्तो धनंग. म्हणजे हे मूर्ख माणसा, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही तर कुठला पुत्र आणि कुठलं धन. म्हणून धनसंपत्तीची कधीही नशा बाळगू नका. धम्माच्या धनाचे वारसदार व्हा. लक्षात घ्या, निधिखंड सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने तेच सांगितलेले आहे की एखादा व्यक्ती कुटुंबातला मरण पावला तर त्याचे हिस्सेदार समोर येत असतात, लक्षात घ्या. आणि जे तुमच्याकडे जे धनसंपत्ती आहे हे विनाशी आहे, याला चोरही चोरून नेऊ शकते, पण धम्माचं ज्ञानरूपी धनसंपत्ती ही कधीही चोरीला जाऊ शकत नाही आणि त्याची भीती नसते की ती चोरीला जाईल म्हणून धनसंपत्तीचा कधीही नशा बाळगू नका. तर किती झाल्या आता नशा? पहिली नशा दारूची, दुसरी धनसंपत्तीची, तिसरी नशा भगवान बुद्धाने सांगितली आहे, ही सुद्धा नशा आहे सौंदर्याची नशा. कोणती? सौंदर्याची नशा कधीही बाळगू नका. सौंदर्याची नशा म्हणजे काय? माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही, माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही, मग माझ्यासारखी किंवा माझ्यासारखा सुंदर कोणी नाही म्हणून दुसऱ्याला त्याच्या सौंदर्यावरून, रूपावरून त्याला वर्णन करणं. ही काळीस्त आहे, ही डोंबडीस्त आहे, ही भोकणीस्त आहे, हे तर बुंड्या केसाचीच आहे, हे तर डोंबडीच आहे. अशा प्रकारे जर तुम्ही बोलत असाल तर हे सुद्धा वाणीचे काय झालेले आहे? दोष आहे, लक्षात घ्या. म्हणून गुण महत्वाचे आहे, रूप महत्वाचं नाही आहे. शिलाचं सौंदर्य महत्वाचं आहे. तुम्ही फक्त वरवरच्या शरीराचा मेकअप करता पण आतल्या मनाचा मेकअप करत नाही, त्याचं ब्युटी पार्लर करत नाही. आतलं सौंदर्य महत्वाचं असतं, आहे की नाही. सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे, लक्षात घ्या. यशोधरा माता होती किंवा बुद्ध होते, हे कसे होते? शील सौंदर्यानं परिपूर्ण होते. आपलं फक्त वरचं चमडं आपल्याला चांगलं दिसते, आहे का नाही. ते चोखा मेळा म्हणते ना, उस परी रस नोहे डोंगा काय भुललिसा वरलिया रंगा. वरवरच्या रंगाला भुलू नका,
आहे का नाही? आपल्या वरच्या सौंदर्यापेक्षा आतलं सौंदर्य, मनाचं सौंदर्य, शिलाचं सौंदर्य अत्यंत महत्वाचं आहे. एखादी स्त्री असो की पुरुष असो, तर दिसायला सुंदर जर नसेल पण त्याचं मन सुंदर आहे, त्याच्याकडे शिलाचं सौंदर्य आहे, तर तोही मनुष्य उठून दिसत असतो. लक्षात घ्या. म्हणून तिसरी नशा कोणती बाळगू नका म्हणतात तथागत? सौंदर्याची नशा, घमंड करू नका, आहे का नाही? ते गाणं आहे ना, अपनी जवानी पे इतराने वाले एक दिन तो तू पछताएगा, है ना, चढता सूरज धीरे धीरे ढलता ही चला जाएगा. तसंही आपलं हे शरीर दुर्गंधीचं घर आहे. 9 द्वाराचं घर हे सर्व दुर्गंधीनं भरलेलं आहे. या मिथ्या, या नाशवंत, या दुर्गंधीयुक्त, या रोगाचं शोकाचं घर असलेल्या या शरीराचा, या 9 द्वार असलेल्या, 9 खिडक्याचा डोर असलेल्या या दुर्गंधीयुक्त शरीराचा आपण मोह नाही ठेवला पाहिजे. आपल्याला आपण शिलाचं सौंदर्य बघितलं पाहिजे. समजलं का? तर तिसरी नशा कोणती? सुंदर असण्याची नशा बाळगू नका. चौथी नशा भगवान बुद्धांनी सांगितली आहे, ज्ञानाची नशा. ज्ञानाची नशा म्हणजे काय? आपल्याकडे इतरांपेक्षा जास्तच नॉलेज आहे, मग ते धम्माचं असो किंवा कोणतंही शालेय नॉलेज असो, किंवा इतरांपेक्षा आपल्याला जास्त समजत असेल, सगळ्यांचा बुद्ध्यांक सारखा राहू शकत नाही. बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघामध्ये सुद्धा कमी जास्त भिक्खू होते. पटिशेन सारखे तुम्हाला माहितच आहे, अतुल सारखे बुद्धाच्या काळामध्ये, तर असेही भिक्खू होते. लक्षात घ्या, सारखे राहू शकत नाही. मग आपल्याकडे जास्त ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा गर्व, अहंकार, अभिमान बाळगायचा नाही. बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या, खूप सारं ज्ञान होतं, पण त्यांनी संपूर्ण ज्ञानाचा उपयोग कशासाठी केला? समाजासाठी केलाय. काही लोक आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त पैसे कमावण्यासाठी, पगार कमावण्यासाठी करतात. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी लागला पाहिजे, तर ते ज्ञान प्राप्त करणं महत्वाचं आहे. अनेक लोकांकडे खूप ज्ञान आहे, खूप शिक्षण आहे, पण त्यांच्या शिक्षणाचा उपयोग ते समाजासाठी करत नाही, तर त्यांचं ते शिक्षण, ते नॉलेज काही कामाचं राहत नाही. लक्षात घ्या. तर चौथं कोणतं सांगितलं आहे? ज्ञानाची नशा कधीही बाळगू नका. आणि 5वी सांगितले आहे भगवान बुद्धांनी, बल. बल म्हणजे काय? आपल्यापेक्षा जर काही दुर्बल, कमजोर लोक असेल तर त्याच्यावर अन्याय करणं, अत्याचार करणं, किंवा त्यांना घाबरवणं किंवा भीती दाखवणं म्हणजे बलवान, आहे का नाही? आपल्या बलाची काही लोकांना, माझ्याकडे एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे का नाही, मी याला पाहून घेतो किंवा मी हिला पाहून घेतो. तर काही लोक बलाचा सुद्धा अभिमान करत असतात. बलपूर्वक कोणाचं हिसकून घेत असतात, चिनून घेत असतात, किंवा कोणावर जोर जबरदस्ती करत असतात. हे बल म्हणजे काय? ताकदीचा सुद्धा कधीही अभिमान बाळगू नका. तर तथागत भगवान बुद्धांनी या 5 प्रकारच्या नशा सांगितलेल्या आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी जी सम्यक आजीविका सांगितलेली आहे, सम्यक आजीविका, तर ही सम्यक आजीविका आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आहे. कोणती? सम्यक आजीविका. आजीविका म्हणजे काय? तर उपजीविका म्हटलं तरी चालते. आता उपजीविका आणि आजीविका म्हणजे काय? पोट भरण्याची साधने. माझ्या घरी जो काही पैसा अडका येते ते कोणत्या मार्गाने येते? चुकीच्या, वाईट मार्गाने तर येत नाही ना. चांगल्या मार्गाने येत आहे का? कष्टाच्या मार्गाने येत आहे का? तर याचं परीक्षण केलं पाहिजे. दारूचा व्यवसाय करून, दारूचा धंदा करून तुमच्या घरी जर पैसे येत असेल, हो, तुमचं महालमाडी होत असेल, पण तुम्हाला तर सुख राहणारच नाही, पण अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय, सम्यक आजीविका करा. म्हणून सम्यक आजीविकेमध्ये काही निषिद्ध व्यापार सांगितलेले आहे. बौद्धांनी कोणते व्यापार करावे आणि कोणते व्यापार करू नये, बिझनेस, हे सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. तर 5 निषिद्ध व्यापार सांगितलेले आहे. मध्य व्यापार हा सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. समजलं का? सम्यक आजीविका म्हणजे काय? तर मध्य व्यापार करू नये. दारूचा धंदा करू नये. अनेक लोकांचं कुटुंब काय होत असते? त्यानं उद्ध्वस्त होत असते. तर मध्य व्यापाराला तथागत भगवान बुद्धांनी निषिद्ध व्यापार म्हटलेलं आहे. दुसरा व्यापार सांगितला तथागत भगवान बुद्धांनी, पशु व्यापार करणे सुद्धा निषिद्ध आहे. तिसरा आहे मांस व्यापार, चौथा आहे विष व्यापार, आणि 5वा आहे देह व्यापार. देह व्यापार म्हणजे काय? देह विक्री करणं, वेश्या व्यवसाय करणं. तथागत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला असताना, काठियावाडी आहे, कामाठीपुरा नावाचा एक भाग आहे मुंबईला, आता येतो कामाठीपुरा मुंबईला. या कामाठीपुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या वेश्यांना सुद्धा, वेश्या व्यवसाय, देह विक्री करणाऱ्या
व्यक्तीला सुद्धा, महिलांना सुद्धा बाबासाहेबांनी प्रबोधन केलेलं होतं की तुम्ही तुमच्या शिलाला जपा, शील महत्वाचा आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की शील हा काय आहे, दागिना आहे. शिलासारखा दुसरा दागिना कोणताच नाही. महामंगल सूत्रामध्ये सुद्धा तेच सांगितलंय तथागत भगवान, मद्यपानाचं संयमो, म्हणजे मद्यपान करू नये आणि आपल्या मनावर ताबा ठेवावा. म्हणजे दारू पिण्याची जर इच्छा होत असेल तर त्याच्यावर आपण संयम ठेवला पाहिजे, दारू पिऊ नये. आणि सुत्त निपातामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी तेच सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे, दारू पिऊ नये, दारू पाजू नये आणि दारूचे समर्थनही करू नये. लक्षात घ्या, म्हणजे इतकं बारीक सांगितलंय भगवान बुद्धांनी, दारू पिऊही नये आणि दारू पाजूही नाही. आपण काही लोक म्हणतात ना, मी दारू पित नाही पण दुसऱ्याला पाजतो, मी पित नाही पण माझ्या घरच्या पाहुण्याला पाजतो. पण भगवान बुद्धांनी सुत्त निपातामध्ये सांगितलेलं आहे, स्वतःही दारू पिऊ नये, इतरांनाही दारू पाजू नये आणि दारूचं समर्थनही करू नये. आणि पराभव सूत्रामध्ये सुद्धा तेच सांगितलंय की मनुष्याचा पराभव कशामध्ये आहे, अधोगती कशामध्ये आहे. तर पराभव सूत्र सुद्धा खूप मस्त आहे. जो व्यक्ती पहिलं कारण कोणतं सांगितलंय अधोगतीचं, पराभवाचं, तथागत भगवान बुद्धांनी, जो धम्माचा द्वेष करतो त्याची अधोगती होते, पराभव होते. आणि जो धम्मावर प्रेम करत असतो, जो धम्म प्रेमी आहे, त्याची काय होत असते, जीवनामध्ये उन्नती होत असते, प्रगती होत असते. तर तथागत भगवान बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे. काय सांगितलं आहे, इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अख दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतो मुखंग. आता इत्थी म्हणजे काय, इत्थी म्हणजे काय, तर इत्थी हा पाली शब्द आहे, पाली प्राकृत शब्द आहे, धम्म लिपीतला शब्द आहे. कोणता, इत्थी. इत्थी या शब्दाचा अर्थ होते आपल्या संस्कारित भाषेमध्ये स्त्री. काय होते, स्त्री. इत्थी धुत्तो, धुत्तो म्हणजे काय, धूर्त, त्याच्यामध्ये तो मशगूल असणं, त्याच्यामध्ये तो रममान असणं. इत्ती धुत्तो सुरा धुत्तो, सुरा म्हणजे काय, दारू. आणि अख्ख या शब्दाचा अर्थ होते जुगार, जुवा. लक्षात घ्या, म्हणजे मनुष्याचा पराभव कशामध्ये आहे, ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे त्याची धनसंपत्ती सुद्धा नष्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि जो रोजची, झोपू नका बरं तुम्ही, तुमच्याकडे जी धनसंपत्ती आहे ती धनसंपत्ती नष्ट व्हायला वेळ लागत नाही. डोळे नाही लावायचे. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, धनसंपत्ती म्हणजे अनेक लोकांकडे जी धनसंपत्ती आहे ती धनसंपत्ती सुद्धा नष्ट व्हायला वेळ लागत नाही. ज्याच्या घरामध्ये या 3 गोष्टी असेल त्याच्या घरात असलेली धनसंपत्ती, वडिलोपार्जित धनसंपत्ती किंवा बाप दाद्याची धनसंपत्ती सुद्धा नष्ट होते. किंवा रोजची कमाई जर तो करत असेल तर त्याच्या घरामध्ये धनसंपत्ती राहत नाही. या 3 गोष्टी असेल तर कोणती, इत्थी दुत्तो. इत्थी म्हणजे काय, आपली पत्नी असून आपल्या पत्नीमध्ये संतोष न बाळगता परनारीकडे जाणं किंवा वेश्यागमन करणं, एखाद्या बाईचा नाद असेल तर त्याच्याकडली धनसंपत्ती नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. पेशव्यांची, जे शनिवारवाड्यातले ब्राह्मण पेशवे तुम्ही पाहिलं असेल, बाजीराव मस्तानी वगैरे, स्वतःची पत्नी होती काशीबाई दुसऱ्या बाजीराव पेशवेला, तरी पण त्यानं काय ठेवली होती, ती मस्तानीला बाळगलं होतं त्या शनिवारवाड्यात पुण्यामध्ये. एवढंच नाही, बाई वाड्यावर या, त्याचं नावच आहे शनिवार वाडा. प्रत्येक शनिवाऱ्या दिवशी एका स्त्रीला, अस्पृश्य स्त्रीला ब्राह्मण पेशवे भोगत होते. आणि ते कोण्या अधोगतीला गेले तुम्हाला माहितच आहे. म्हणजे ज्याला बाईचा नाद, अजूनही त्या शनिवार वाड्याच्या मागे बुधवार पेठ आहे. लक्षात घ्या, वेश्या व्यवसाय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपली पत्नी असूनही सुद्धा जो पती, लक्षात घ्या, आपली पत्नी असूनही सुद्धा जो पती परनारीचं गमन करतो, म्हणजे परनारीकडे जातो किंवा वेश्या गमन करतो, त्याचा पराभव निश्चित आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या स्त्रीचा पती जिवंत असून सुद्धा ती आपल्या पतीमध्ये संतोष न बाळगता परपुरुषाकडे जाते, तर त्या स्त्री असो का पुरुष असो, दोघांची अधोगती, पराभव निश्चित आहे. समजलं का तुम्हाला? म्हणून जगातलं कुठलंही नातं, पती पत्नीचं असो का कोणतंही नातं असो, आहे का नाही, विश्वासावर टिकते, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर ज्या घरामध्ये या 3 गोष्टीचा नाद असेल
त्या घरातली संपत्ती धनसंपत्ती बर्बाद होत असते. पहिला सांगितला इतिदुत्तो, इतिदुत्तो म्हणजे बाईचा नाद. दुसरा सांगितलाय सुरादुत्तो, सुरादुत्तो म्हणजे दारूचा नाद. आणि अख्खदुत्तो म्हणजे काय, जुगाराचा जुव्याचा नाद. आता तुम्ही म्हणाल जुगार आणि जुवा सारखंच म्हणाल तर त्याच्यामध्ये मटकाई येते. काही बाया मटकाई लावते, नंबर लावते, हे जुगारामध्ये आहे. आता तर काही लोक जंगली रमी लावून राहिले मोबाईल मध्ये गेम. अनेक लोक बर्बाद झालेले आहेत त्यानं. लक्षात घ्या, त्या गेमच्या मागे लागू नका, नाहीतर तुमचाच गेम होऊन जाईल. ते जंगली रमी नावाचा प्रकार. तुम्हाला वाटते की आम्ही पत्ते तर हातामध्ये घेत नाही, पण त्या मोबाईल मध्ये जे जंगली रमी खेळून अनेक लोक बर्बाद झाले आणि आत्महत्या करून राहिले आहेत. लक्षात घ्या. आणि जो काही फायदा असेल, जे काही असेल, तर भगवान बुद्धाने हेच सांगितलंय पराभव सूत्रामध्ये की बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद हे काय आहे, अधोगतीकडे पराभवाकडे घेऊन जाते. आपण पाहिलेलं आहे मराठा लोक रस्त्यावर उतरत आहे आरक्षणासाठी, आहे की नाही. आरक्षण घ्या म्हणे, ते घेतलं नाही. बाबासाहेब आले म्हणे ते भीक आहे म्हणे. आता त्याच्या जमिनी गेल्या का नाही, त्याला विचारा. आता जे गावागावामध्ये ब्राह्मणापेक्षा पाटील लोकांनाच आपल्यावर जास्त अन्याय अत्याचार केला का नाही. माझ्या गावात एकही ब्राह्मणाचं घर नव्हतं, पण ओबीसी जे पाटील होते ते स्वतःले ब्राह्मण समजत होते आणि तेच ब्राह्मणासारखंच वागत होते आणि ब्राह्मणासारखेच अस्पृश्यता बाळगत होते. लक्षात घ्या. आले का लक्षात तुम्हाला. म्हणजे ब्राह्मणासारखीच नक्कल करत होते नाही ब्राह्मण, तेही शूद्रच होते ओबीसी, पण ते ब्राह्मणासारखे वागत होते आपल्यासोबत. तर त्याच्या ज्या जमिनी होत्या, म्हणजे जिथपर्यंत नजर जायन, जिथपर्यंत पाटलाची नजर जाईन तिथपर्यंत त्याच्या जमिनी राहायच्या. समजलं का तुम्हाला. आलं का लक्षात तुम्हाला. मग ते लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करायचे. आणि दुसरी गोष्ट, अस्पृश्यांच्या घरी जर मांगा महाराच्या घरी जर पहिली स्त्री आली नवीन नवरीन, तर त्या पाटलाच्या घरी नेऊन द्यावं लागत होतं. हा मनुस्मृतीचा कायदा होता. मग त्याच्या तुम्ही पिंजरा सिनेमामध्ये वगैरे सगळं ते पाहिलं असेल, आहे का नाही. तो तर सिनेमा आहे, पण त्याच्यावर तो आधारित आहे की बाई पायी, दारू पायी आणि जुगारापायी सगळं काही नष्ट होत असते. आज जे मराठा लोक आरक्षणासाठी बाहेर पडत आहे, मग त्याच्या जमिनी गेल्या कुठं. आतापर्यंत त्यांना आरक्षणाची गरज नव्हती, भीक आहे म्हणत होते. मग त्याच्या विचारा तुम्ही, त्या पाटलाकल्ली ही 500 एकर जमीन गेली कुठं, तर गेली कुठंच नाही. हे बुद्धानंच सांगितलं आहे. बाईचा नाद, जुव्याचा नाद आणि दारूचा नाद याच्या पायीच त्यांनी सगळं गमावलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय, तुमचा पराभव अधोगती जर करायची असेल तर तुम्ही या 3 गोष्टीच्या मागे लागू शकता. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा सांगितलंय. काय सांगितलं आहे, मी दारू पिणार नाही. तर काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी फक्त, आहे ना तसे लोक, मी दारू पिणार नाही एवढंच सांगितलं म्हणतात. कुठं त्याच्यामध्ये तंबाखू, खर्रा, गुटखा वगैरे सांगितलं. तर असे काही लोक आहे का नाही. बायको सुटली तरी चालेल. एक तर व्यक्ती म्हणे बायको सुटली तरी चालेल पण दारू नाही सोडत म्हणे, आणि खरोखरच त्याची बायको सुटलीच. लक्षात घ्या. घरातले भांडे कुंडे विकतील. भगवान बुद्ध म्हणतात, म्हणजे माहिती का, तथागत भगवान बुद्ध पराभव सूत्रामध्ये सांगतात, दारूपायी लोक आपल्या घरातली भांडी कुंडी विकतात, महिलांचे दागदागिने विकतात, घरातला जो जो वस्तू मिळेल ते घालवितो. हेही सांगितलं भगवान बुद्धामुळे. म्हणजे बाईच्या नादामुळे, जुगाराच्या नादामुळे आणि दारूच्या नादामुळे माणसाला जे जे घरामध्ये मिळेल ते तो विकतो. पाहिलं असं ना तुम्ही. हे पराभव सूत्रामध्ये सांगितलं, जे जे मिळेल ते घालवितो. कशा पायी घालवितो तो, दारू पायी, बाई पायी आणि जुगारा पायी. लक्षात घ्या. मी तर, आणि तुम्ही तर ऐकलं असेल, आहे का नाही. मी तर माझ्या गावामध्ये ऐकलं की बायको त्यानं जुव्यावर ठेवली होती. सांगा, बायकोचे लुगडे विकले होते असं मी ऐकलं. समजलं का. दागदागिने तर दूरचीच गोष्ट राहिली, पैसे तर दूरचेच राहिले, पण असे काही लोक आहे. तर भगवान बुद्धाने सांगितलं आहे, या 3 गोष्टीच्या नादापासून सदैव दूर राहा. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघितले असेल, लंडनला, जर्मनीला किंवा इंग्लंडला राहिले, अमेरिकेला बाबासाहेब, पण बाबासाहेबांनी कधीही, तिथले लोक दारू पितात, महिलाही दारू पितात, तिथलं वातावरणच तसं आहे, पण तिथल्या वातावरणातही बाबासाहेबांनी आपलं शील जपलं. म्हणून तर बाबासाहेब म्हणतात, मी 500 ग्रॅज्युएटच्या बराबर आहे. माझ्या चारित्र्य, माझं शील एवढं मजबूत आहे की कोणाची ताकद नाही. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांना अख्खं जग मानतं, आहे का नाही. आताच युनेस्को मध्ये, पॅरिसच्या मुख्यालयामध्ये, युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये पॅरिसला बाबासाहेबाचा पुतळा बसला. आताचीच घटना. तर बाबासाहेबांनी
बाबासाहेब विद्वान होते म्हणून नाही, विद्वान तर ते होतेच, त्याच्यामध्ये शकच नाही, पण बाबासाहेबांनी अख्ख्या भारताला जे झुकवलं का नाही, तर ते कशामुळे? शीलवान असल्यामुळे. शिलाची ताकद एवढी असते की शिलामुळे बाबासाहेबांनी, म्हणून तर बाबासाहेबांनी असं छाती टोकपणे सांगतात की माझं शील एवढं मजबूत आहे की कोणीही माझ्या चारित्र्यावर, शिलावर शिंतोडे उचलू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून आपलं शील मजबूत करा. बाबासाहेब जे लढू शकले, एकटा बाबासाहेब लढू शकला सर्व लोकांसोबत, तर तो कशामुळे? शिलाची ताकद इतकी मजबूत असते. बाबासाहेबांनी बुद्धाच्या शिलाचं सदैव पालन केलं. फक्त तोंडानं म्हणत नाही शील आपण नुसतं तोंडानं म्हणतो पंचशील, पण आपण त्याच्या जीवनामध्ये दिवसभरात आपण त्याचं काहीही आचरण करताना दिसत नाही. शील हे आचरण करण्याची गोष्ट आहे. तुम्ही पंचशील किती रोज घ्या, सकाळ संध्याकाळ घ्या, तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. आचरणो परमो धम्म. शील हे आचरणाचं आहे. धम्म कायेन पद्धती. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये धम्म दिसला पाहिजे. तर बाबासाहेब विदेशामध्ये राहून सुद्धा त्यांनी सुपारीचा तुकडा सुद्धा जिभेवर ठेवला नाही, दाताखाली ठेवला नाही, दारूच्या ग्लासाला सुद्धा स्पर्श केला नाही. समजलं का तुम्हाला? विदेशामध्ये. एकदा बाबासाहेब भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये होते. आपल्या पुलगावला आलते का ना बाबासाहेब? 25 एप्रिल 1954 ला बाबासाहेब पुलगावला आले. भंडाऱ्याच्या निवडणुकीच्या दरम्यान रस्त्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते, एप्रिल महिना होती, तर बाबासाहेबांना तहान लागली होती. तर एका ठिकाणी बाबासाहेबांनी गाडी थांबवली. थांबवत असताना त्या ठिकाणी पाणी होतं मटक्यामध्ये प्यायला, आणि त्या ठिकाणी ताडी सुद्धा थंडगार विकायला होती. आता बाबासाहेबांचे जे सहकारी होते, तर ते बाबासाहेबांचे सहकारी का म्हणतात, बाबासाहेब तुम्ही पाणी तर पेत आहे, पण इथं ताडी उपलब्ध आहे ना विकायला, तर ताडी प्या, चांगली असते, उन्हाळ्याचे दिवस आहे. तर बाबासाहेबांनी त्यांना नकार दिला. मी ताडी पिणार नाही. मी जर ताडी प्यायला लागलो तर माझा समाज दारू प्यायला लागल्याशिवाय राहणार नाही, आहे का नाही? तर बाबासाहेबांनी ताडीला सुद्धा मनाई केली आहे. लक्षात घ्या. कारण रात्रभर जर ती ताडी राहिली तर दुसऱ्या दिवशी काय होत असते? दारू होत असते. विनय पिटकामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी तेच सांगितलं आहे भिक्खूंना, की मोहफूल खाऊ नका. मोहफूल काय असते? नशा आणणार असते. तर तथागत भगवान बुद्धांनी, म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर उन्नती करायची असेल, प्रगती करायची असेल, तर दारू सोडा, संसार जोडा. आपला संसार तेव्हा जोडला जाईल. आपला संसार सुखाचा तेव्हाच होईल, तेव्हाच सुखाचा संसार होईल, जोपर्यंत आपण दारू सोडणार नाही. म्हणून सगळ्यांना तथागत बुद्धांनी तेच सांगितलं आहे, दारू सोडा, संसार जोडा. आपण दारू जर सोडली तर आपला संसार जुळेल, आपला संसार सुखाचा होईल. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी दारू पिऊ नये, दारू पाजू नये, आणि दारूचं समर्थन सुद्धा करू नये. तर तथागत भगवान बुद्धांच्या त्रिपिटकामध्ये जातक कथा आहे. दारूचे दुष्परिणाम सुद्धा सांगितलेले आहे जातक कथेमध्ये. कुंभ जातक आहे, किंवा सुरापान जातक तुम्ही वाचा, सुरापान जातक कथा, कुंभ जातक कथा किंवा वारुणी जातक कथा, हे जर तुम्ही वाचले तर दारूचे कसे दुष्परिणाम आहे, सुरापान जातक कथामध्ये तर दारूची उत्पत्ती कशी झाली आहे, हे सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून आज जर आपण बघितलं तर सर्वात जास्त दारूचे व्यवसाय आपल्या बौद्ध समाजामध्येच आहे. सर्वात जास्त दारू पिणारा समाज आपलाच आहे. लक्षात घ्या. ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये, मारवाड्यांच्या वस्तीमध्ये तुम्हाला दारूचे धंदे दिसत नाही. आणि काही मनुवादी, ब्राह्मणवादी व्यवस्था, त्यांना तेच पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून आजही इलेक्शनचा मुद्दा चालू आहे का नाही, इलेक्शन वगैरे चालू आहे ना, काही लोक दारू पायी, मटणा पायी आपलं मत विकत आहे. बाबासाहेब म्हणतात आपलं मत विकू नका, बोटी पायी, दारू पायी, पण लोक दारूच्या पव्या पायी आपलं मत विकत असतात. तर लक्षात घ्या, दारूचं जे हे जे नशापान आहे, ही दारूची नशा इतकी भयानक आहे, इतकी भयानक आहे की माणसाचे लिव्हर, माणसाची पूर्ण अधोगतीचं मरण होते. मरण तर सगळ्यांनाच आहे, परंतु अधोगतीचं जर मरण ओढून घ्यायचं असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं, म्हणजे 3 प्रकारचे मरण आहे ना. कुत्र्यासारखंही मरण आहे. लोक शिवीगाळ करता करता रागामध्ये, क्रोधामध्ये बोलतात कुत्र्यासारखा मरशील. अरे कुत्र्यासारखा मरशील, तर कुत्र्यासारखं मरण आहे ना, आहे ना. जर एखाद्या तरुण मुलानं दारू पेला, तो धाब्यावर गेला, दारू पेला, आणि तिकडून आला ट्रक, आणि इकडून तो दारू पिऊन गाडी गेली, तर कुत्र्यासारखं मरत नाही लोक. जसे ऍक्सिडेंट, अपघातानं कुत्रे मरतात रस्त्याचे, तसेच काही लोक कुत्र्यासारखे मरतात का नाही, म्हणजे कुत्र्यासारखंही मरण आहे. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात रागामध्ये किडे पडून मरशील, तर किडे पडूनही मरण येते काही लोकांना, येते का नाही.
तिसरंही मरण आहे भगवान बुद्धाने ते सांगितलेलं आहे. तिसरं मरण आपण म्हणतो, काही लोक म्हणतात रागात मध्ये द्वेषामध्ये, आहे का नाही. कोणतं? सडून मरशील रे. तर सडूनही मरण येते. ज्याचे लिव्हर किडन्या खराब होत असते, कायच्यामुळे? जलपंडू होत असते पूर्ण शरीरामध्ये, त्याचे पूर्ण फुफ्फुस खराब होते, कायच्यामुळे? दारू पिल्यामुळे. तर हे सडून मरण आहे. सडून मरण म्हणजे काय? हेच ते लिव्हर खराब होऊन मरण आहे. तर असे अनेक लोक दारूमुळे काय झालेले आहे? बर्बाद झालेले आहे. अनेक मुलांचं लग्न कशामुळे होत नाही आता? आहे का नाही. अनेक आपल्या तरुण म्हणजे, आणि ब्राह्मण व्यवस्थेला तेच पाहिजे, ब्राह्मणी व्यवस्था तेच काम करत आहे. दारूचे धंदे, जुगाराचे धंदे बौद्ध समाजामध्येच राहते, दुसरीकडे राहत नाही. आणि त्यांना तेच हवं आहे. हे लोक दारूच पित राहिले पाहिजे, हे जुगारच खेळत राहिले पाहिजे, आणि याची उन्नती नाही झाली पाहिजे. दारूच जर पेत राहिले, हे बेरोजगार राहिले, बेकार राहिले, तर हे आपले झेंडे पकडासाठी कामी येईल. आणि हे लोक आपल्याला मग एक म्हणजे दारूच्या नशेमध्ये राहिले, याले दारूचं जर व्यसन लावून दिलं तर हे आपल्याला बरोबर वोटिंगही देईल. म्हणजे आहे का नाही. दारूवाल्या माणसाला काय नशे हे असते, होश असते, आहे का नाही. जो मनुष्य सुज्ञ आहे, प्रज्ञावान आहे, तर तो आपलं मतही विकणार नाही. पण जे लोक अज्ञानी आहे, दारूपायी ते काहीही करू शकतात. तर दारूपायी काय करू शकतात म्हणजे ते आपलं मतही विकू शकतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाऊ नये म्हणून कितीतरी लोकांनी प्रयत्न केला. मोठ्या कष्टाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. आणि ते मत जर आपण दारूपायी जर विकत असू, किंवा रोजाने जाऊ नका, काही लोक तुम्हाला 500 रुपये का 300 रुपये जरी देत असेल तर मतदानाचा प्रचार करायला जाऊ नका. लक्षात घ्या. दुसरे कोणतेही काम करा, पण जी बाई मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या त्या पक्षाचा प्रचार करत असते तर आपण तसं करू नका. थोडं आपल्याला काही कमी केलं नाही बाबासाहेबांनी, लक्षात घ्या. मग 3 गोष्टी तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. समजलं का तुम्हाला हे? पराभव सुत्तामध्ये तर भगवान बुद्धांनी ते सांगितलेल्या त्या 4 गोष्टी सांगतो, या ठिकाणी थांबतो. की तथागत भगवान बुद्ध म्हणतात की या जगामध्ये 4 प्रकारची माणसे आहेत. किती प्रकारची? 4 प्रकारची माणसं आहे. पहिल्या प्रकारचा मनुष्य सांगितला तथागत भगवान बुद्धांनी, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि गरीब होऊनच मरतो. म्हणजे गरीब भिकारी म्हणूनच जन्म घेतो आणि गरीब भिकारी होऊनच मरतो. आहे का असा मनुष्य जगामध्ये? आहे ना. तथागत भगवान बुद्धांनी दुसरा मनुष्य सांगितला, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतो पण गरीब भिकारी होऊन मरतो. लक्षात घ्या. आणि तिसरा सांगितला आहे, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो पण काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, अभ्यास करतो, रात्रीचा दिवस करतो. गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो पण श्रीमंत होऊन अमीर होऊन मरतो. असे माणसं आहे. आणि काही लोक श्रीमंतच कुटुंबामध्ये जन्म घेतात आणि श्रीमंत होऊनच मरतात. म्हणजे आपली संपत्ती बरोबर व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करतात. म्हणजे ते दारूपायी, बाईपायी, जुव्यापायी गमावत नाही, नको तिथं खर्च करत नाही, आगाऊ खर्च करत नाही, पैशाचं नियोजन करतात, बचत करतात भविष्यासाठी. तर त्या लोकांची धनसंपत्ती तशीच टिकून राहत असते, आहे ना. म्हणून काही लोक गरीब कुटुंबातच जन्म घेतात आणि गरीब होऊनच मरतात. काही लोक कामापुरतच म्हणजे जेवण्यापुरतच काम करतात. जेवण्यापुरतं म्हणजे नाही का. म्हणून खा प्या मजा करा. हे बुद्धाच्या काळामध्ये अजित केसकंबलीचे शिष्य होते, त्याचं मत होतं त्या अजित केसकंबलीच्या शिष्यांचं कोणतं? खा प्या मजा करा. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात खा प्या मजा करायचं जीवन नाही, आपलं जीवन सुंदर आहे. आपल्या जीवनाचा आपण लोकांसाठी उपयोग केला पाहिजे. तर तथागत भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे की दारू पिऊन सडून सडून मरण्यापेक्षा देशासाठी लढून लढून मरणं कधीही चांगलं आहे. दारू पिऊन रोडवर अपघात होऊन मरण्यापेक्षा, आहे की नाही, हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करणं कधीही चांगलं आहे. आणि घरामध्ये दारू पिऊन सडून सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्यासारखं लढून लढून मेलेलं कधीही कामाचं आहे. तर म्हणून हे जे दारूचे जे धंदे आहे आपल्या बौद्ध समाजामध्ये जास्त आहे. म्हणून काही लोक, ओबीसी लोक म्हणतात तुमच्या समाजामध्ये तथागत बुद्धांनी तुम्हाला 5वं शील दिलं, पण तुमचेच लोक त्याचं काय करतात? उल्लंघन करतात. ही गोष्ट जरी खरी असली पण इथली मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था सुद्धा तेच काम करत आहे. अंधेरा कायम रहे. म्हणजे इथली मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था सुद्धा तेच काम करत आहे. इथं असंच राहिलं पाहिजे. या बौद्ध समाजामध्ये दारूचे धंदे राहिले पाहिजे, जुगाराचे धंदे राहिले पाहिजे, खून चोरी चपाटी राहिली पाहिजे, आहे की नाही. आपल्याच तर महाराष्ट्रामध्ये फेमस आहे इतवारा. कुठं इतवारा? वर्धेमध्ये. इतवाऱ्यामध्ये जास्त लोक कोणते आहे?
बौद्ध समाजाचे इतवारा, तिथं जास्त खून होते, दारूचे धंदे, मटणाचे धंदे, जुगार. कुठं आहे इतवारा? इतवारा तुम्ही वर्धेला फेमसच आहे मोला, आणि त्या इतवाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आहे? बौद्ध लोकच आहे, मातंग लोक आहे, चांभार लोक आहे, भंगी लोक आहे की नाही? आणि तिथं काय होते? खून तिथंच होते, जुगारही तिथंच होते, दारूचे धंदे तिथंच आहे, वेश्या व्यवसाय तिथंच आहे, मटक्याचे धंदे तिथंच आहे. इकडं तुम्ही यवतमाळले जा, तिकडं पाटीपुरा आहे, म्हणजे आपले तिथेच लोक आहे. तुम्ही नागपूरले जा, तिथं ते आहेच, आहे की नाही? म्हणजे प्रत्येक तुम्ही अमरावतीला जा, अमरावतीला एक महिला आहे, काहीतरी नाव आहे त्याचं, आहे का नाही? तर अशा पद्धतीनं आपल्या बौद्ध समाजामध्ये ह्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या दादा म्हणून सांगतो की ब्राह्मणवादी मनुवादी व्यवस्था सुद्धा तेच काम करत आहे. यांच्या परिसरामध्ये, यांच्या नगऱ्यामध्ये, यांच्या मोहली गल्ल्यामध्ये अशाच गोष्टी राहिल्या पाहिजे, याची प्रगती झाली नाही पाहिजे, म्हणून इथली मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था सुद्धा ते काम करत आहे, त्याला तेही कारणीभूत आहे का नाही? म्हणून आपल्या समाजातील अनेक मुलं दारूचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचा विवाह सुद्धा जुळून येत नाही, आणि अनेक जी मुलं आहे ते मग त्यांचं लगीन झालं नाही, ते बेरोजगार राहिले, बेकार राहिले, तर ते दारूच्या आहारी जातात, आणि दारूमुळे त्यांचा अख्खं जीवन जात असते. तर काही इथं सिनेमा मालिका हे सुद्धा बढावा देत आहे दारूसाठी. म्हणजे तुम्ही सिनेमामध्ये पहा, प्रत्येक मालिकामध्ये का दारू पिणं हे म्हणजे खूप एक म्हणजे याची एक फॅशन म्हणून दाखवतात. दारू पिणं चांगलं, म्हणजे दारू तुम्ही पहा, दारूचे ऍडव्हर्टाईज दाखवतात, दारू पिणं किती महत्वाचं असते, किंवा सिनेमामध्ये सुद्धा ते दाखवतात, सिनेमातील गाण्यामध्ये दाखवतात, मालिकेमध्ये दाखवतात, सिनेमामध्ये दाखवतात. पूर्ण सिनेमामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशिलाचं उल्लंघन करताना दाखवतात. भगवान बुद्धांनी ज्या पंचशील या जगाला दिलं, पण त्या पंचशिलाला बुद्धाच्या कसं नेस्तनाबूत करायचं म्हणून तेच सिनेमामध्ये दाखवले जाते. बुद्ध पंचशिलामध्ये चांगल्या गोष्टी शिकवते, आणि पंचशिलाचं उल्लंघन करणाऱ्या गोष्टी प्रत्येक सिनेमामध्ये तुम्हाला दिसते. मग कुठे दिसते? तुम्ही साऊथचे पिक्चर पहा, किंवा कोणतेही सिनेमा पहा, बॉलिवूडचे पहा का कोणतेही पहा, त्याच्यामध्ये पंचशिलाच्या विरोध करणाऱ्या म्हणजे विरुद्धार्थी गोष्ट, प्रतिक्रांतीच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. लक्षात घ्या. आणि ब्राह्मणवादाचा आणि हिंदू धर्माचाही प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये. आपण त्याला बळी पडत आहोत. हिंदू धर्म किती चांगला आहे, ब्राह्मण धर्म किती चांगला आहे, हे पिक्चरामधून दाखवल्या जात आहे. जसं अलीकडे पिक्चर आला होता बाहुबली, कांतारा, वाराणसी, हे जे पिक्चर आता मी तुम्हाला सांगत आहोत, याच्यामध्ये काय दाखवलं आहे? हिंदू धर्म ब्राह्मण धर्म किती चांगला आहे, म्हणून त्यांच्यामध्ये तुम्हाला बुद्ध दाखवते का? नाही. त्याच्यामध्ये शिवलिंग दाखवते, देवी दाखवते, देवी देवता दाखवते. हिंदू धर्माचे देवी देवता किती चांगले आहे, ब्राह्मण धर्माचे देवी देवता किती चांगले आहे, हिंदू धर्म ब्राह्मण धर्म किती चांगला आहे, याचं प्रदर्शन, याचा बढावा, त्याची अंधश्रद्धा त्या सिनेमामधून दाखवल्या जात आहे, आपण ते चवीनं पाहत आहोत. लक्षात घ्या. म्हणजे ब्राह्मण लोक काय करतात? आपल्या हिंदू ब्राह्मण धर्माचा प्रचार सिनेमाद्वारे करून राहिले. ते पिक्चराद्वारे सुद्धा आपला हिंदू धर्म, आपला ब्राह्मण धर्म कसा वाढला पाहिजे, आपला हिंदू धर्म, आपला ब्राह्मण धर्म कसा जगातल्या लोकांपर्यंत गेला पाहिजे, म्हणून ते पिक्चरही तसेच बनवतात, आणि विदेशामध्ये ते पिक्चर दाखवतात. आणि ते सध्या खूप चालू आहे. RSS चे, बीजेपीचे लोक त्याच्यावर भरपूर पैसा, करोडो रुपयाचा जरी पैसा लावत असेल तरी मात्र त्याच्यामध्ये ब्राह्मण हिंदू धर्माचा प्रचार करताना दाखवल्या जातात. आणि प्रत्येक सिनेमामध्ये बुद्धाच्या पंचशिलाचं उल्लंघन करणाऱ्या गोष्टी दाखवतात. पहा, प्रत्येक पिक्चरामध्ये काय दाखवते? पानाती पाता, म्हणजे खून करताना दाखवते. आहे ते खोटं, शूटिंग आहे ते, खरोखरची नाही आहे, परंतु हिंसेला म्हणजे हिंसा करणं, हिंसेला प्राधान्य दिलं जातं, हिंसा दाखवली जाते, म्हणजे खून करताना दाखवल्या जातं. दाखवते का नाही आपल्याला? दुसरी गोष्ट, दारू पिताना त्याच्यामध्ये हिरो हिरोईन दाखवते, म्हणजे पुरुष तर दाखवतेच, हिरो तर दाखवते, पण हिरोईन दारू पिताना दाखवत असते, आणि त्याच्यामुळे मग मुलींवर आणि मुलांवर सुद्धा ते परिणाम होऊन राहिले. आज तर 14 एप्रिलला सुद्धा आपले मुलं नाचतात. दारूच्या तोंडानं जय भीम घेणं आणि दारू पिऊन नाचणं किती योग्य आहे? मलाही नशा आहे. लक्षात घ्या, दारूची नशा काही तासापुरतीच राहते, पण ज्ञानाची नशा 24 घंटे राहते. मलाही नशा आहे ना. आपल्याला नशा असली पाहिजे, कायची? ज्ञानाची नशा असली पाहिजे, धम्माची नशा असली पाहिजे, आणि ही नशा कधीच तुमची कमी होत नाही. पण लोकांना कायची नशा पाहिजे? आजही आपल्या समाजातल्या काही बाया, आता तरुण मुली, 14 एप्रिलला तरुण मुली शहरातल्या त्याही दारू पिरायला लागल्या. तरुण मुली दारू शिवाय आपला प्रकारच होत नाही. 14 एप्रिलला तर सोडा, पण आता 26 नोव्हेंबरला सुद्धा आपली तरुण पिढी डीजे लावून, डीजे, पीजे आणि रात्रभर निजे, ह्या तीनच गोष्टी आलेल्या आहेत. डीजे आणि पीजे आणि रात्रभर मग निजे.
तर ह्या 3 गोष्टी आल्या म्हणजे जो तो म्हणजे 26 नोव्हेंबर राहो का 14 एप्रिल राहो, दारू शिवाय आपलं कोणतंही काम भागत नाही. ज्या बाबासाहेबांनी कधी दारूच्या घोटाला स्पर्श केला नाही ते लोक दारूच्या तोंडाने जय भीम घेत आहे आणि दारूच्या तोंडानं दारू पिऊन बाबासाहेबाचा फोटो घेऊन नाचत आहे आणि या दारूमुळेच आपल्या समाजाची बर्बादी झालेली आहे. तुम्ही कितीही डीजेवर नाचा आणि किती दारू पिऊन नाचा, इतर समाजातील लोक तुम्हाला कधीच चांगले म्हणत नाही, तोंडावर चांगले म्हणतात, त्यांनाही समजलं. पण बाबासाहेबांनी दिलेला म्हणजे विदेशातले अमेरिकेतले लोक, ब्रिटनचे लोक बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी होते. मग काय अमेरिकेतले लोक दारू पिऊन डीजे करून ते साजरी करते? अमेरिकेतलेही लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करते. ब्रिटनचे, जपानचे, श्रीलंकेचे, जगातले बौद्ध तिथले जे लोक आहे ना बाबासाहेबांच्या विचाराला फॉलो करणारे, तेही लोक बाबासाहेबांची जयंती करते. मग अशी करते का डीजेवर दारू पिऊन असा गल्ली गोंधळ करून? अजिबात करत नाही. ते विचाराची जयंती करते. समजलं का? आताच ते बाबासाहेबांची जयंती म्हणजे बाबासाहेब सगळ्यांनाच आवडते, पण बाबासाहेबांचे विचार आपण अधोगती म्हणजे बाबासाहेबांचे विचार चांगले आहे. इतर धर्मातले लोक, इतर जातीतले लोक बाबासाहेबांचा आदर्श प्रेरणा मानतात, पण आपले लोक मात्र बाबासाहेबांची हे करत आहे. दारू पिऊन नाचताना आज आपण कितीतरी पाहत आहोत, आहे का नाही? म्हणून हे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. तर याला काही सिनेमे, मालिका सुद्धा जबाबदार आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धाने सांगितलं आहे असेवनाच्या बालानं, म्हणजे वाईट मित्रांची संगती करू नका. वाईट मित्राच्या संगतीमुळेच आपली जिंदगी बर्बाद होत असते. वाईट मित्राच्या संगतीमुळे आपल्या घरामध्ये दुःख येत असते. लक्षात घ्या, वाईट मित्रांची संगती करणं म्हणजे घरात दुःख घेऊनच येणं. म्हणून पंडित जनाची, सुज्ञ जनाची संगती केली पाहिजे. तुमची संगती चांगली असली पाहिजे. समजलं का? मद्यपी व्यक्तीला, दारू पिणाऱ्या व्यक्तीची कधीही संगत करू नका. म्हणून आज जी मनुवादी व्यवस्था, ब्राह्मणवादी व्यवस्था जे काम करत आहे त्याच्यापासून सुद्धा आपण त्या सिनेमा मालिकेपासून दूर राहा. गाण्यामध्ये सुद्धा ते दाखवले जाते, तेरा गम अगर ना होता तो मैं शराब नहीं पिता. दारू पिऊन जर माणसाचं दुःख, गम जर दूर झालं असतं तर भगवान बुद्धाने पंचशील दिलं असतं का? म्हणजे गाणे सुद्धा व्यक्तीला प्रोत्साहित करणारे आहे. गाणे तसेच लिहिलेले आहे, दारू पिले पाहिजे, दारू पिणं किती चांगलं असते हे सुद्धा सिनेमातल्या गाण्यांमध्ये दाखवल्या जात आहे. आणि मनुवादीचा प्लॅन आहे, ब्राह्मणवादाचा प्लॅन आहे. त्या गाण्याला, त्या सिनेमाला बळी पडू नका. लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे 5वं शील मी आज तुम्हाला हे सांगितलेलं आहे, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. हे 5वं शील अत्यंत महत्वाचं आहे. 5च्या 5ही शील महत्वाचं आहे. याच्यातलं एक शील जरी तुम्ही तोडलं तर तुमच्या घरामध्ये, जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. नाही तर काही लोक म्हणते 5 याच्यामधलं एखादी नाही पाळलं तर काय होते, 4 पाळतो आणि 5वं नाही पाळत, दारू पितो. म्हणजे 4 शील पाळतो, पानाती पाता अदिन दाना कामी सुमिचार मुसावादान, दारू पितो. 4 शील पाळतो जी म्हणते जी 5वं नाही पाळत मी, दारू पितोच. मग 5च्या 5ही पाळा. एक जरी शील कमी पाळलं तुम्ही तरी तुमच्या जीवनामध्ये, घरामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. एकच शील असते. म्हणून तर काही बाया म्हणतात, म्हणतेजी माझ्या घरचा मालक खूप चांगला आहे, पण एकाच गोष्टीनं वाया गेला. तर एकच गोष्ट असते घरामध्ये दुःख आणणारी, जीवनामध्ये दुःख आणणारी, गरिबी आणणारी. समजलं का तुम्हाला? आहे का नाही? म्हणून दारूची नशा असेल, माणूस 4ही शील पाळत असेल बराबर, घरी धनसंपत्ती आणवते, पण एकच नशा असेल दारूची, तर घरचं सगळ्या चैन सुख काय होत असते, नष्ट होत असते. दारूवाल्याच्या घरी कधीही सुख शांती राहत नाही. मग ते लोक भंतेजीले बोलावते, आमच्या घरी शांतीसाठी या. अरे शांतीसाठी भंतेजी येईन तुमच्या घरी, तो धम्म उपदेश करेल. मग लक्षात घ्या, घरामध्ये सुख शांती तेव्हाच नांदू शकते जर घरातले प्रत्येक लोक पंचशिलाचं पालन करणारे असेल, दारू पिणारे नसेल, तर 100% गॅरंटी आहे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू शकते. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.